Hello, beautiful people. So, today in this episode, we are going to understand very important aspect why practical people move on so faster and emotional people move on so slowly, and what happens when it is not managed well. Of course, some people move on to survive. Some people slow down to heal. आपण सगळेच आयुष्यात हे पाहतो. लाईफ इज अ सिरीज ऑफ इव्हेंट्स. सो इन दॅट सिरीज वन पार्ट ऑलवेज कम्स. समटाइम्स इट कम्स वाया ब्रेकअप्स, सम लॉसेस, सम डेथ्स, एनी काइंड ऑफ लाईफ्स इव्हेंट्स. सो आपण सगळेच आयुष्यात हे पाहतो. एका ब्रेकअपनंतर, एका नात्यातून बाहेर पडल्यानंतर काही लोक खूप लवकर पुढे जातात. आयुष्य चालू राहतं. काम, रुटीन, सोशल लाईफ, कधीकधी लगेच नवीन रिलेशनशिपसुद्धा तयार होतात. आणि काही मात्र तिथेच थांबतात. हळूहळू सावरतात. त्यांना वेळ लागतो. मग जजमेंट सुरू होतं. तो प्रॅक्टिकल आहे म्हणून स्ट्रॉंग आहे. ती प्रॅक्टिकल आहे म्हणून स्ट्रॉंग आहे. ती इमोशनल आहे म्हणून अडकलेली आहे. तो इमोशनल आहे म्हणून अडकलेला आहे. पण ट्रूथ काही वेगळं असतं. प्रॅक्टिकल लोक स्ट्रॉंग नसतात आणि इमोशनल लोक वीक नसतात. दोघेही फक्त पेन हँडल करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधत असतात. प्रॅक्टिकल लोक पेनकडे प्रॉब्लेम म्हणून पाहतात. त्यांच्यासाठी नातं संपणं म्हणजे ठीक आहे, हे झालं, आता पुढे काय, व्हॉट नेक्स्ट. त्यांना सायलेन्स सहन होत नाही. स्टिलनेस अस्वस्थ करतं. म्हणूनच ते लगेच मूवमेंट निवडतात. कामात गुंततात, लोकांमध्ये राहतात, रुटीन बिल्ड करतात आणि बऱ्याच वेळा नवीन रिलेशनशिपमध्ये सुद्धा जातात किंवा शोधतात. त्यांच्यासाठी मूवमेंट इज इक्वल टू रिलीफ असतं. हे वाईट नाही आहे. हा त्यांचा कोपिंग मेकॅनिझम असतो. इट इज जस्ट देअर सायकोलॉजी. याविरुद्ध इमोशनल लोक वेगळे असतात. त्यांच्यासाठी पेन हा प्रॉब्लेम नसतो. तो एक एक्सपिरियन्स असतो. ते दुखणं टाळत नाहीत. ते त्यात बसतात. त्यांना प्रश्न पडतात, मला असं का वाटतंय, या नात्याने मला काय शिकवलं, मी कुठे स्वतःला हरवलं. त्यांच्यासाठी स्टिलनेस इज इक्वल टू हिलिंग असतं. म्हणून इमोशनल लोक हळूहळू पुढे जातात. ते अडकलेले दिसतात, पण ते अडकलेले नसतात. बाहेरून ते अडकलेले वाटतात, पण आतून ते डीपली रिपेअर होत असतात. आता हे सगळं एका रिलेशनशिपच्या एक्झाम्पलमधून समजून घेऊया. समजा ब्रेकअप झाला. प्रॅक्टिकल व्यक्ती स्वतःला लगेच सांगतो, मूव्ह ऑन करायला हवं. इथे लाईफ थांबत नाही. थोड्याच दिवसात नवीन कनेक्शन येतं, अटेन्शन मिळतं, व्हॅलिडेशन मिळतं, लोनलीनेस कमी होतं. हा फेज खूप छान वाटतो, एक रिलीफ फेज. पण हा हिलिंग फेज नसतो. जुनं पेन प्रोसेस झालेलं नसतं. ते फक्त दडलेलं असतं. आणि काही काळानंतर नवीन रिलेशनशिपमध्येही तेच प्रॉब्लेम्स दिसायला लागतात. ट्रस्ट इश्यूज, कास्ट इश्यूज, ओव्हर थिंकिंग, कंपॅरिझन, फिअर ऑफ लॉस, सोसायटल प्रेशर, फ्रेंड्स इंटरफिअरन्स, फॅमिली इंटरफिअरन्स, स्मॉल ट्रिगर्स एक्सेट्रा. इथे पार्टनर बदललेला असतो, पण इमोशनल पॅटर्न्स तेच असतात. तेव्हा प्रॅक्टिकल व्यक्ती गोंधळते. मी तर मूव्ह ऑन केलं होतं, मग हे सगळं परत का. इथे एक मोठं सत्य समोर येतं. मग मूव्ह ऑन म्हणजे पेन गायब होणं नाही. मूव्ह ऑन म्हणजे पेन प्रोसेस होणं. जे प्रोसेस झालेलं नसतं ते पुढच्या नात्यात नवीन रूपात परत येतं. तुम्ही फक्त एक मिरर चेंज केला. आरशात तुम्हाला तुम्हीच दिसणार आहात. सो हिअर
तुम्ही काहीही केलं, स्वतःला बदललं नाही, तर समोर तुम्हाला सेम दिसणार आहे. याउलट इमोशनल लोक इथे वेगळ्या पद्धतीने पेन प्रोसेस करतात. ते लगेच पुढे जात नाहीत. ते लगेच पुढे कधीच जात नाहीत, कारण त्यांना आतून सेटल व्हायचं असतं. ते थांबतात, फील करतात, हील करतात, म्हणून त्यांना वेळ लागतो. पण पुढच्या रिलेशनशिपमध्ये त्यांची क्लॅरिटी जास्त असते, विजडम खूप असतं, बाउंड्रीज मजबूत झालेल्या असतात आणि पॅटर्न्स रिपीट होण्याची शक्यता खूप कमी असते. इथे प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा हे दोन्ही स्टाईल्स मॅनेज होत नाहीत. प्रॅक्टिकल लोकांसाठी किंवा इमोशनल लोकांसाठी जेव्हा हे दोन्ही स्टाईल्स मूव्ह ऑन होण्याचे मॅनेज केले जात नाहीत, तेव्हा प्रॉब्लेम्स येतात. प्रॅक्टिकल लोक हील न करता फक्त पुढे जात राहतात, तर त्याचे सायकोलॉजिकल साईड इफेक्ट दिसतात. फॉर एक्झाम्पल, मन कन्फ्यूज राहतं, ट्रस्ट इश्यूज वाढतात, अटॅचमेंट अँक्शियस किंवा अवॉइडंट बनतं, रिलेशनशिप शॅलो होतात, हळूहळू जे नवीन आहे त्यातही गोडवा कमी होतो. इमोशनल पेन दबवलेलं असतं, म्हणून ते इरिटेट करतं, नमनेस आणतं किंवा सडन अँगरमधून बाहेर पडतं. याउलट इमोशनल लोक जर हील न करता फक्त थांबले, अडकून राहिले, मूव्ह ऑनच केलं नाही, तर ते सफरिंगला आयडेंटिटी बनवतात. ते स्वतःला दोष देत राहतात, मी इतका स्लो का आहे, मी पुढे का जाऊ शकत नाही, एक्सेट्रा. हीलिंग आणि स्टक असणं यातला फरक कळत नाही. हीलिंग आणि स्टक असणं यातला फरक कळत नाही. स्पिरिच्युअल पातळीवर पाहिलं तर प्रॅक्टिकल लोक एनर्जी शिफ्ट करतात, इमोशनल लोक एनर्जी इंटिग्रेट करतात. शिफ्ट वेगवान असते, क्विक असते, इंटिग्रेशन डीप असतं. पण शिफ्ट इंटिग्रेशन शिवाय असेल तर इनर डिस्कनेक्शन वाढतं. माणूस लोकांसोबत असतो, पण स्वतःसोबत नसतो. आणि इंटिग्रेशन मूवमेंट शिवाय असेल तर जीवन थांबल्यासारखं वाटतं. सो हेल्दी हीलिंग म्हणजे मूवमेंट प्लस अवेअरनेस. फील करा, पण त्यात अडकू नका. मूव्ह करा, पण पेन अवॉइड करू नका. ब्रेकअप नंतर, सेपरेशन नंतर किंवा इतर लाईफ लॉसेस नंतर टेक अ पॉज. लाईफकडे नवीन पर्स्पेक्टिव्हने पहा, सेल्फ रिफ्लेक्शन करा आणि मग पुढे जा. पॉज हा वीकनेस नाही आहे, पॉज म्हणजे इंटिग्रेशन आहे. प्रॅक्टिकल लोक पुढे जातात कारण त्यांना सर्व्हाइव्ह करायचं असतं. इमोशनल लोक हळूहळू पुढे जातात कारण त्यांना ट्रान्सफॉर्म व्हायचं असतं. सर्व्हायव्हल वेगवान असतं, पण ट्रान्सफॉर्मेशन डीप असतं, जे कायमस्वरूपी टिकणारं असतं. प्रॅक्टिकल लोक कितीही वेगाने पुढे गेले तरीही ते कायमस्वरूपी टिकणारं नसतं. दोन्ही गरजेचं आहे, पण स्वतःला न भेटता दुसऱ्याकडे जाणं सेल्फ लॉस असतं. सो इमोशनल लोक नेहमी स्वतःकडे वळतात आणि स्वतःला प्राधान्य देतात. सो इफ यू डोंट हील बिटवीन रिलेशनशिप्स, you don't start a new ones. You continue old wounds with new people. Healing is not about speed. It's about honesty with yourself. This was just a mindset shift for you. Thank you.